नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या अफलातून रेल्वे जर्नीमध्ये. मंडळी, मुंबईच्या पश्चिम रेल्वेद्वारे भुसावळसाठी दादर पश्चिम ते भुसावळ एक स्पेशल ट्रेन ऑपरेट केली जाते, जिचा मार्ग दादर पश्चिम येथून सुरू होत थेट पालघर जिल्ह्यातून गुजरातला जाते आणि मग गुजरात करून नवापूर नंदुरबार करत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते थेट खानदेश विभागामध्ये. आहे की नाही इंटरेस्टिंग मार्ग? महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र. दादर ते भुसावळ पश्चिम रेल्वेद्वारे ऑपरेट केली जाणारी एकमेव ट्रेन ती म्हणजे खानदेश एक्सप्रेस. गुजरात मार्गे धावणारी एकमेव खानदेश एक्सप्रेस, जिचा आज आपला एंड टू एंड प्रवास होणार दादर पश्चिम ते भुसावळ जंक्शन. एकूण प्रवासी अंतर आहे 580 किलोमीटर. लागणारा कालावधी कमीत कमी 11:30-12 तास. कारण ही ट्रेन सुटते मध्यरात्री 12:15 12:05 जे तुम्हाला 12 तासांनी सोडते डायरेक्ट भुसावळ जंक्शन. संपूर्ण ICA ब्रेक सोबत चालणारी खानदेश एक्सप्रेस बोर्ड देखील लावला आहे. पोरबंदर दादर भुसावळ ही कन्सेप्ट साईडला ठेवा. हे सांगतो, दादर ते भुसावळ चालणारी खानदेश एक्सप्रेस ट्रेन एकच आहे, परंतु दिवसाआड जे नंबर चेंज होतात ते 3 ठिकाणी. दादर ते भुसावळ खानदेश एक्सप्रेस ऑफिशियल नंबर आहे ट्रेन क्रमांक 19003 19004. परंतु ही ट्रेन या नंबरसहित आठवड्यातून 3दा धावते, रविवार, मंगळवार आणि गुरुवार. उर्वरित जे नंबर आहेत 09051 09052 ते शुक्रवार वगळता इतर दिवशी म्हणजे सोमवार, बुधवार, शनिवार. आणि हा जो नंबर आहे शेवटला 09049 09050 हा फक्त चालतो दादर ते भुसावळ शुक्रवारसाठी. म्हणजे दादर ते भुसावळ 3 नंबर सहित ही आपलं रिक्स शेअरिंग करते. आणि दुसरं अजून एक रिक्स शेअरिंग होतो दादर पोरबंदर, ज्याचं नाव काय, सौराष्ट्र एक्सप्रेस. ट्रेन एकच, सुटण्याचं ठिकाण एकच, जाण्याचं ठिकाण देखील एकच, फक्त दर दिवशी वेगवेगळ्या नंबर सहित ही ट्रेन धावते. कोणती? खानदेश एक्सप्रेस. पश्चिम रेल्वेच्या दादर फलाट क्रमांक 6 नंबरला आपली ट्रेन लागली आहे आणि 5 नंबरला लागली आहे एकतानगर एक्सप्रेस. माझा कोच यशवंत, शेवटून जनरल डब्याच्या बाजूचा आणि सीट नंबर 8 वरची वाली. दादरवरून जी ट्रेन सुटते भुसावळसाठी ती कायम फलाट क्रमांक 6 नंबरला लागलेली असते, कारण 5 नंबर लागते दादर एकतानगर एक्सप्रेस. ती ट्रेन सुटली की मळागोपाट ही देखील सुटते. माझा जो प्रवास होतोय दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी. आताशी वाजले 11:30. 18 डिसेंबरचे 11:30 वाजले आहेत गुरुवारचे. आणि 12 नंतर दिवस बदलतो, तारीख बदलते, त्या हिशोबाने ट्रेनची बुकिंग लागते. 19 तारखेला वार का येतोय जरा चेक करा. शुक्रवार येतोय आणि शुक्रवारी भुसावळसाठी दादरवरून या ट्रेनचा नंबर होतो 09049. उद्या वार आहे शनिवार, म्हणजे उद्या रात्री 12च्या नंतर हीच ट्रेन बनणार 09051 हॉलिडे स्पेशल. काल जर प्रवास केला असता गुरुवारी 12च्या नंतर, तर मात्र खानदेश एक्सप्रेसने ऑफिशियली प्रवास झाला असता. कोणता नंबर? 19003 ने. देव बरे करो. लाईट पण आली मस्तपैकी आणि मला जी सीट मिळाली 8 नंबर साईड अप्पर, बरोबर डोअरच्या बाजूला मिळाली आहे. साईड डोअर वगैरे मिळाली असती तर अजून काम छान झालं असतं. हरकत नाही, रात्रभर आपल्याला करायची रेल ट्रेनिंग, त्यामुळे काही झोपाचा विषय येत नाही. झोप लागली तर कधी वलसाड, नवसारी हे सगळं गेल्यानंतर बेस्तन वगैरे. इतर रेल्वेमध्ये साईड अप्पर सीटला चार्जिंगसाठी हात धुवे लागतात, स्पेशली LHB ट्रेनमध्ये. परंतु ह्या ट्रेनमध्ये बघा, हाय जागेवर चार्जिंग सोयीसुविधा दिली आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. 11:50 समोरून ट्रेन रवाना होते दादर एकतानगरसाठी ट्रेन रवाना होते. प्लॅट क्रमांक 5 नंबरवरून आपली ट्रेन रवाना होईल बरोबर 12:15 वाजता. शनिवार ते गुरुवार या दरम्यान सुटणारी खानदेश एक्सप्रेस ती मध्यरात्री 12:05 सुटते. फक्त शुक्रवारी जी ट्रेन सुटते ती 12:15. ट्रेनचा नंबर सुरू होतो 0 पासून. हॉलिडे स्पेशल आहे आणि हॉलिडे स्पेशल म्हणजे काय, जल्ला तिकीट भाडे जास्त असणार. किती असेल ते पुढे सांगतोच. आपल्या प्रवासाला सुरुवात तरी होऊन दे. सुरुवात पण झाली नाही यार. ऑन टाईम 12:15 आपली ट्रेन रवाना होते भुसावळसाठी मार्गे गुजरात. दादर पश्चिम वेस्टर्न लाईनचा प्लॅट क्रमांक 6 नंबरवरून आपली ट्रेन रवाना होते 09049 हॉलिडे स्पेशल. कोणती? ऑब्विसली माझ्यासाठी खानदेश एक्सप्रेस. धडाकेबाद अशा खानदेश एक्सप्रेस आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. याबद्दल सुद्धा मी प्रवास केला आहे 2 वेळा, पण तुमच्यासोबत जर्नी शेअर केली होती. मला आज काय ती होऊन जाऊन दे. फिजिकली प्रवास मी करतोय, पण डिजिटली व्हर्च्युअली तुम्ही एन्जॉय करताय ना. मग शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. पण आपल्या प्रवासाला सुरुवात तरी करूया. आपला गणपती बाप्पा मोरया.
दादरवरून 25 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ठीक मध्यरात्री 12:52 आपली ट्रेन पोहोचली बोरिवली स्टेशनला. स्टेशन कोड झाला BVI. प्लॅट क्रमांक 6 नंबरला आपली ट्रेन आलेली आहे. म्हणजे खानदेश एक्सप्रेस बहुतेक 6 नंबरलाच येत असेल. जास्त नाही 5 मिनिटाचाच हॉल्टिंग टाईम आहे बोरिवलीला. आणि इथून दररोज रात्री 10:50 एक ट्रेन सुटते बोरिवली नंदुरबार एक्सप्रेस. त्या ट्रेनचं एक वीक पॉईंट आहे की सगळ्या ठिकाणी ट्रेन थांबत जाते. बोरिवलीपासून ट्रेन सुटली की मग सगळ्या ठिकाणी थांबत थांबत नंदुरबार गाठते सकाळी 9 वाजता. भेटेल आता ती ट्रेन पुढे आपल्याला क्रॉसिंगला भेटेल. वेलकम टू विरार. बोरिवली नंतर या ट्रेनचा ऑफिशियल हॉल्ट आहे विरारला प्लॅट क्रमांक 4 नंबरवरती. विरारला आपली ट्रेन पोहोचते मध्यरात्री 1:20 फ्लॅट क्रमांक 4 नंबरला. समोर नंबर डिस्प्ले दिसतोय 09049. विरारला आहे जीवदानी देवी मातेचे मंदिर सुप्रसिद्ध. बरोबर विरार पूर्वेकडे अजून एक मंदिर झाले आहे द्वारकाधीश. कोणाकोणाला आयडिया असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. विरार नंतर या ट्रेनचा महाराष्ट्रातील ऑफिशियल हॉल्ट शेवटचा पालघर आणि तिथून मग डायरेक्ट ट्रेन प्रवेश करेल गुजरात राज्यामध्ये वापी. वेलकम टू पालघर. आमचं उत्तर कोकण पालघर जिल्हा. मध्यरात्री 1:55 आपली ट्रेन पोहोचली पालघर फ्लॅट क्रमांक 1 नंबरला. या ट्रेनचा म्हणजे ज्या ट्रेनने मी प्रवास करतोय 09049 आणि खानदेश एक्सप्रेस म्हणजे 19003 19004 पालघर नंतर डायरेक्ट थांबतात वापीला. म्हणजे गुजरातमध्ये प्रवेश करून थांबतात वापी. पण ज्या वारी ट्रेन सुटते 09051 आणि 52 कोणत्या वारी सोमवार बुधवार आणि शनिवार तेव्हा ती ट्रेन पालघर नंतर बोईसर डहाणू मग करते वापी. फक्त खानदेश एक्सप्रेस आणि शुक्रवारची ट्रेन सुटते ती मात्र बोईसर डहाणूला थांबत नाही. पालघर नंतर डायरेक्ट वापी. चला कोण कोण व्हिडिओ बघताय पालघर मधून बघतास काय कमेंट करा मारे. हॅशटॅग आमचं पालघर आपलो पालघर. महाराष्ट्र हद्दीतले गुजरात दिशेने प्रवेश करताना शेवटचे रेल्वे स्थानक नंतर मग लागेल वापी आणि एकदाची गुजरातची बाउंड्री क्रॉस केली नवापूरमधून मग पुन्हा एकदा प्रवेश करू आपल्या महाराष्ट्रामध्ये.
केम छो गुजरात, केम छो वापी, मजा करू छू मजा करू. 165 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत बरोबर मध्यरात्री 2:55 आपली ट्रेन पोहोचली वापी स्टेशनवरती. अर्थातच पालघर नंतर डायरेक्ट गुजरातच्या पहिल्या वलसाड जिल्ह्यातल्या वापी शहरामध्ये स्वागत झालेलं आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी आपली ट्रेन थांबली आहे प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनिटाचा हॉल्टी टाईम घेतला आहे. वापीला देखील 2 मिनिटाचा हॉल्टी टायमिंग. पुढचा स्टॉप वलसाड, त्यानंतर मग बेस्तान. बेस्तानला या ट्रेनचा ऑफिशियल हॉल्ट आहे 5 मिनिटाचा. बाबा बाहेर कसली थंडी आहे, लई मच्छी लई डेंजर. मस्तपैकी नाश्ता करून घेऊन मला लागली भूक. डबा बघा किती थंड झालंय, असं बर्फाने पुन्हा गारटलंय. हरकत नाही, मध्यरात्रीचे 3 वाजले, मला लागली भूक आणि डब्यामध्ये नाश्त्यासाठी काय आणले बघा, न्यूट्री चॉईस बिस्किट आणि सोबत डाएट चिवडा. तुमच्या किती लोक म्हणतात ना की भूषण भाऊ तुम्ही खाण्यामध्ये कंजूशी का करता. भावांना कंजूशी करत नाही. रात्रीच्या प्रवासामध्ये स्पेशली बस जर्नीमध्ये स्पायसी किंवा तिखट प्रमाणात जेवण मी टाळून देतो. पण असं हलकं फुलकं असलं मग काय टेन्शन नाही. मला खाताना तुम्ही बघितलं ना, स्वतःहून म्हणाल दिसतंय एकदम माकडावानी, खातंय डुकरावानी. दादर भुसावळ या ट्रेनचा प्रवास गुजरात राज्यात लागला असून वापी, वलसाड, नवसारी आणि मग बेस्तन ही मेन लाईनची मुख्य स्थानके. सदर ट्रेन उधना कॉर्ड लाईनने चलतन, व्यारा, बारडोली करत पुनश्च हरिओम करून महाराष्ट्रामध्ये येते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या तालुक्यात. जे या रेल्वेचा कंटिन्यू प्रवास करतात त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा दादर अगोदर ट्रेन ही कुठून सुटायची. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. आपल्या महाराष्ट्रातील खानदेश विभागाच्या नवापूर या ठिकाणी दादर पासून बरोबर केली होती प्रवासाला सुरुवात 12:15 वाजता आणि नवापूर या ठिकाणी येऊन 350 किलोमीटर प्रवास पूर्ण झाला. नवापूर रेल्वे स्टेशन सकाळी 7:02 आपली ट्रेन पोहोचली खरी फ्लॅट क्रमांक 2 नंबरला. आणि ही एकमेव स्टेशन असेल जो अर्धा येतो गुजरातमध्ये, अर्धा येतो महाराष्ट्रामध्ये. हो मंडळी, अगदी बरोबर. या स्टेशनचा अर्धा भाग येतो गुजरातमध्ये, अर्धा भाग येतो महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 60% भाग गुजरातमध्ये आणि 40% भाग महाराष्ट्रामध्ये. प्रवेश करताना पाहिलं असेल बोर्ड होता गुजरातच्या भाषेमध्ये. आता आपण एक्झिट करताना बघू महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी. पालघर नंतर आपण उमरगाम रोडला लागलो आणि मग गुजरातमध्ये प्रवेश केला. वापी, वलसाड, पुढे मग बेस्तन, चलतन, व्यारा करत आपण लागलो नवापूर आणि पुन्हा एकदा गुजरातची हद्द समाप्त करून प्रवेश केला महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये. कोणता विभाग? कान्हादेश. 7:15 आपली ट्रेन रवाना झाली नवापूर स्थानकावरून. आणि या स्टेशनची एक बाउंड्री पट्टी दिसेल, तिथून समजेल की आपण महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये लागलो. हा हे बघा ही पट्टी. चला आलो आलो भाऊ, महाराष्ट्रामध्ये आलो. थंडी पण बाबा लय बेकार.
दिनांक 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यापासून विभक्त होत नंदुरबार जिल्ह्याची स्थापना झाली आणि त्याच नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार रेल्वे स्थानकामध्ये पोहोचल्यावर ठीक सकाळी 8:22 नंदुरबार पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे बस स्टँडवर पण कधी गेलो नाही, रेल्वे स्थानकामध्ये मात्र पहिल्यांदा आलो. 3 फलटचं दिसतं रेल्वे स्टेशन आणि आपली गाडी आली फ्लॅट क्रमांक 3 नंबरला. नंदुरबारला आपल्या ट्रेनचा हॉल्टिंग टाइम आहे 5 मिनिटाचा आणि स्टेशन कोड झाला NDB. बेस्तनवरून निघाल्यानंतर चहाची स्टॉल किंवा असे खाऊ पदार्थ, समोसा, वडापाव, इडली फक्त याच ठिकाणी बघायला मिळत आहे. पुढे कुठे बघायला मिळेल नो आयडिया. खानदेश एक्सप्रेसने प्रवास करण्याची मजा हीच आहे, कारण गुजरात मागे प्रवास होतो आणि मग नवापूर नंतर आपल्या आदिवासी जमातींचे जे काही जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्या भागातून आपला प्रवास होतो. जसं की दोंडाईचा, पुढे शिंदखेडा, अमळनेर, हा नंदुरबार. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते नंदुरबार मधून. आणि नंदुरबारचे तोरणमाळ आहे की ना एकदम थंड हवेचं ठिकाण. चला पटपट पटपट कमेंट करून सांगा. सुशेगाद अशा सातपुडा पर्वतरांगाच्या खोऱ्यामध्ये बसलेला नंदुरबार जिल्हा आणि या ठिकाणी मोस्ट ऑफ अहिराणी भाषा बोलली जाते. एकदम जबराट असा प्रवास होतोय आपल्या खानदेश एक्सप्रेसने. आणि असा प्रवास करता करता ठीक 9 वाजता आपली ट्रेन पोचली दोंडाईचा रेल्वे स्टेशनला. तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. ना बाबा धुळे. फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आपली ट्रेन आली असावी आणि या ठिकाणी बऱ्यापैकी पब्लिक उतरली आहे. जसे नंदुरबारला उतरले तसे या ठिकाणी देखील उतरले. म्हणजे नंदुरबार पासून पब्लिक या ठिकाणी टप्प्याटप्प्याने उतरत जाते टिल अमळनेर, जळगाव पर्यंत. मला असं वाटत नाही की जळगावमध्ये राहणारे रहिवासी या ट्रेनचा पुरेपूर वापर करत असतील, कारण सेंट्रल रेल्वेने जो 6 तासांचा प्रवास होतो तो असा फिरून फिरून तब्बल 10 तासांनी प्रवास होतो. नवापूरपासून महाराष्ट्रातील जी रेल्वे स्थानकं लागत आहेत, जसं की नंदुरबार, पुढे नवापूरचा थोडा टप्पा म्हणजे पूर्णच घेऊ आपण, इव्हन दोंडाईचा आणि अलीकडे जे स्टेशनं पण क्रॉस केली ती सगळी स्टेशनं नीट अँड क्लीन आहे. म्हणजे स्वच्छतेमध्ये नंबर 1. कारण पब्लिक पण कमी दिसत आहेत त्यामुळे स्वच्छतेचं प्रमाण देखील जास्त असेल, पण स्वच्छता जी मेंटेन ठेवली आहे नाद खुळा. कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी दादर भुसावळ मार्गे चालणाऱ्या या पश्चिम रेल्वेच्या खानदेश एक्सप्रेसने प्रवास केला आहे. कारण मला माहिती आहे की मध्य रेल्वेद्वारे म्हणजे सेंट्रल रेल्वेने नाशिक मार्गे प्रवास केला तर जळगावचा प्रवास किंवा भुसावळचा प्रवास 7 ते 8 तासांमध्ये होतो. परंतु ह्या ट्रेनने मात्र हेक्टिक जर्नी होते 12 तासांची. पण हा आरामात झोपून खाऊन आरामात प्रवास करायचा असेल तर बिंदासपणे या ट्रेनचा प्रवास करू शकता. कारण ज्यावेळेस मी तिकीट बुकिंग केली तेव्हा 350 सीटा रिकामी होत्या. म्हणजे विचार करा लोक किती सोडून देतात या ट्रेनला. आणि तिकीट भाडे जास्त नाही. दादर ते भुसावळ खानदेश एक्सप्रेसचं तिकीट भाडे आहे प्रति 340 रुपये. आता माझा जो प्रवास होतोय तो शुक्रवारच्या दिवशी होतोय, हॉलिडे स्पेशल 0949. त्यामुळे या ट्रेनचं तिकीट भाडे आहे दादर ते भुसावळ प्रति व्यक्ती 440 रुपये. पुन्हा एकदा परत सांगतो, आठवड्याचे 7 दिवस ही ट्रेन चालू असते दादर ते भुसावळ, भुसावळ ते दादर. फक्त काय दर आठवड्यातून दर दिवशी हिचा नंबर प्लेट चेंज होतो. कडाक्याच्या थंडीमधून एका चहाची वाट पाहत होतो. फायनली माझा गरमागरम चहा आला, घरगुती चहा.
शिंदखेडा. ऑन टाइम आपली ट्रेन पोहोचली या ठिकाणी 9:23. जबरदस्त टायमिंगच्या बाबतीत मात्र या ट्रेनला मानलं पाहिजे आणि स्वच्छते बाबतीत तर बाई पहिलं मानलं पाहिजे. 2 फ्लॅटचं हे स्टेशन कोड झाला SNK आणि या ठिकाणी या ट्रेनचा ऑफिशियली 2 मिनिटाचाच हॉल्टिंग टायमिंग आहे. अंदेशकर बाई फिदा झालो तुमच्या रेल्वे स्थानक आणि तुमच्या स्वच्छतेबद्दल बाई. सॅल्यूट. आणि कोण व्हिडिओ बघते सिंदखेड्यामधून कमेंट करा. मरे आम्ही खानदेश नाशी मारी पुर दिखा मशी तू भारी. आपली खानदेश एक्सप्रेस किंवा दादर भुसावळ या मार्गावर चालणारी हॉलिडे स्पेशल ही ट्रेन एकूण 21 डब्यांची असून 2 SLR, 4 जनरल, 9 स्लीपर, 3 3 टियर, 2 3+2 टियर आणि 1 2+1 टियर अशी काही कोच पोझिशन आहे. संपूर्ण ट्रेन चालते IC ब्रेकवरती. लाडू बनवून खवडा नाही. तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली ट्रेन पोचते अमळनेर, जिल्हा जळगाव. ट्रेनची पोचण्याची वेळ आहे शुक्रवारी ठीक सकाळी 10:20. पण आपली ट्रेन 10 मिनिटं अगोदर आधीच पोचते. मॅडम काय म्हणतात दोघी परिवाराची इज्जत लागलेली आहे. समोर आहे फ्लॅट क्रमांक 1 नंबर अमळनेरचा आणि आपली ट्रेन लागते फ्लॅट क्रमांक 2 नंबरला. अमळनेर तालुका सुप्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील एकमेव मंगळ ग्रह मंदिरासाठी. ज्यांना आहे मंगळ दोष त्यांचे निवारण करण्यासाठी या मंदिरामध्ये अवश्य लोक भेट देतात. आणि यासाठी स्पेशली मुंबईवरून म्हणा किंवा बोरिवली, पालघर, डहाणू या भागातील लोकांना यायचं असेल मंगळ दोष दूर करण्यासाठी तेव्हा या ट्रेनचा पुरेपूर फायदा होतो. कोणती? खानदेश एक्सप्रेस. स्टेशन पासून मंदिर आहे लगभग 3 किलोमीटर अंतरावरती आणि मुख्य ST महामंडळाचं बस स्थानक 1.5 किलोमीटर अंतरावरती. त्याच मंगळग्रह मंदिराच्या बाबतीत मी एक माहितीपूर्वक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे. ज्यांना पाहायचं असेल की त्या ठिकाणी कसे पोचाल, कुठे कुठे थांबू शकता, कुठे कुठे खाऊ शकता, कोणकोणत्या पूजा हवन अभिषेक होतात, संपूर्ण माहिती शेअर केली आहे. आवर्जून पहा. व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. कसं वाटतंय खानदेश एक्सप्रेसचा प्रवास नक्की कमेंट करून सांगा. अमळनेरच्या आधी एक लागलं होतं स्टेशन नरडाणा आणि त्या ठिकाणाहून म्हणजे अमळनेर दिशेने येताना अजून एक लाईन पास होत होती. म्हणजे कामकाज सुरू आहे बहुतेक आणि तिथे वाचलं पण होतं धुळे लाईन. कुठून? नरडाणापासून. जरा कमेंट करून सांगा मी जे बोलतोय ती लाईन तीच जाते का धुळेसाठी की अजून इतर ठिकाणी, कारण त्याचं कामकाज तरी बऱ्यापैकी प्रमाणात सुरू होतं आणि झालं पण आहे. तर आता कधी लाईन होते पूर्ण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपण येऊ प्रवासाने व्हिडिओ करण्यासाठी. कुठून? नरडाणे ते धुळेसाठी. ज्या दिवशी ही ट्रेन चालते खानदेश एक्सप्रेस बनून तेव्हा या ट्रेनचा ऑफिशियली टायमिंग आहे अमळनेरला सकाळी 9:03. कारण ही ट्रेन भुसावळला पोहोचतेच दुपारी 12 वाजता. ऑन टाइम डिपार्चर होतंय अमळनेर स्थानकातून ठीक 10:24. बाकी मंडळी आता येणारे पुढील स्टॉप धरणगाव, जळगाव आणि लास्ट स्टॉप भुसावळ जंक्शन.
तब्बल 560 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला दादर ते जळगाव जंक्शन या ठिकाणी येऊन. आणि या दरम्यानचा जो प्रवास झाला वेस्टर्न रेल्वे पश्चिम रेल्वे लाईनने आणि जळगावला येऊन आपण कनेक्ट झालो मध्य रेल्वेला. समजा आपण नाशिक मनमाड चाळीसगाव करत जळगावला आलो असतो दादर किंवा ठाण्यावरून तर 6 ते 7 तासामध्ये प्रवास होतो. पण ह्या ट्रेनने जळगावला पोहोचण्यासाठी मार्गे नंदुरबार व्यारा बारडोली वापी वलसाड करत तब्बल 11.5 तास लागतातच. कारण आपली ट्रेन पोहोचले ऑन टाइम सकाळी 11:40 जळगावकर कमेंट करून सांगा तुम्ही खानदेश एक्सप्रेसने प्रवास करता की नाही. ट्रेनमध्ये आता कोणीच नाही, फक्त मी आणि मोजून 2-3 प्रवासी वर्ग सोडले तर बाकी ट्रेन लांबून प्रवास करून आली आहे. पण स्वच्छतेमध्ये मात्र वेल मेंटेन केलं आहे. अगदी बाथरूम सुद्धा जे जे वेटिंगला होते असे मस्तपैकी पुट्टे टाकून झोपले होते. बाकी स्वच्छतेमध्ये नंबर 1. मला तर बाबा या ट्रेनचा प्रवास खूप आवडला. म्हणजे दगदगी नाही ना कुठे डोकेदुखी नाही. टाइम टू टाइम सगळे स्टेशन कव्हर करते आहे. टाइम टू टाइम सगळ्यांना सेवा देते आहे. प्लस थंडीतला प्रवास तर बाई मंडळी आपल्या 580 किलोमीटरच्या प्रवासामध्ये आता राहिले फक्त 30 किलोमीटर भुसावळसाठी. आणि या दरम्यान महाराष्ट्रातले तब्बल 6 जिल्हे लागतात. दक्षिण मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, पुढे धुळे, नंदुरबार आणि शेवट हा जळगाव. गुजरातच्या भागामधून नेमके कोणकोणते जिल्हे लागतात तुम्हाला आयडिया असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. कारण माझ्या माहितीप्रमाणे वलसाड लागतो, सुरत लागतो, तापी लागतो. अजून कोणता असेल नक्की कमेंट करून सांगा. दादर भुसावळ शुक्रवारी सुटणाऱ्या दादर भुसावळ हॉलिडे स्पेशलने प्रवास पूर्ण झाला ठीक दुपारी 12:20. एकंदरीत टाइम टू टाइम आपल्याला सोडलं आहे दादर ते भुसावळ. तब्बल 12 तास 5 मिनिटं लागली संपूर्ण प्रवासाला. कुठून? दादर पश्चिम मार्गे नंदुरबार व्यारा बारडोली असं करत ते अमळनेर भुसावळ. माझ्याच कोचच्या मागे होते जनरल डबे. 4 डबे जनरल आहेत, 2 पुढे 2 मागे. आता ही ट्रेन शुक्रवार म्हणजे आज शुक्रवारी बरोबर 5:20 रवाना होईल दादरसाठी आणि तिकडे 12 तासांनी सोडते दादर पश्चिमला. एक मात्र आहे येते वेळी म्हणजे दादर ते भुसावळ या दरम्यान जनरल डब्यामध्ये इतकी गर्दी दिसून येत नाही. पण भुसावळ ते दादर जी काय गर्दी असते ना बापरे बाबा, उभं राहायला सुद्धा जागा नसते. इतकी भयानक गर्दी. कारण गाडी जागेवर भरते भुसावळला आणि मग स्टेप बाय स्टेप भरत जोपर्यंत बेस्तन वलसाड वापी येत नाही तोवर गर्दी काही कमी व्हायची नाही. अनुभव मला आला आहे. 2 वेळा उभ्याने प्रवास करून गेलेलो आहे अमळनेर ते दादरपर्यंत. इतकी भयानक गर्दी. पण आज स्लीपरचा प्रवास करून लय भारी वाटला. भुसावळपासून बऱ्याच सालाने पास होतात. एक जाते नागपूर दिशेने शेगाव करत अकोला बडनेरा, पलीकडे मध्य प्रदेशातील खंडवा बऱ्हाणपूर, इव्हन आपण जिथून आलो जळगाव नाशिक मनमाड मुंबई या दिशेने देखील. मंडळी तुमच्याकडे थंडी हाव की नाही? जल्ला विदर्भ मराठवाडा आणि खानदेशमध्ये जी काय थंडी पडली आहे शरीराला जरा थंडी लागली पाहिजे. काय म्हणताय बरोबर की नाही? मागचा तुम्हाला दादर ते भुसावळ मार्गे केलेला पालघर पुढे गुजरात नंदुरबार अमळनेर हा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून तुमचं मत कळवा. आणि कोणी कोणी प्रवास केला आहे लेजेंडरी खानदेश एक्सप्रेसने कुठून दादर ते भुसावळ दादर ते जळगाव. व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे लाईक करू, सर्वांना शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा
आणि त्याच्यासोबत प्रवास करा.